मिथुन राशीसाठी हा सप्ताह मध्यम प्रकारचे फळे देणारा असा जाणार आहे। आपले मन थोडंसं द्विधा अवस्थेत असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही बाबतीत निर्णय घेताना थोडंसं विचार करूनच मगच तो निर्णय घ्यावा, कारण हेच तुमच्यासाठी चांगले असणार आहे। एखादे नवीन कार्य जर तुम्ही करणार असाल तर तुमच्या घरातील मंडळी तुम्हाला प्रत्येक प्रकारे तुमच्या कार्यामध्ये मदत करतील आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। कौटुंबिक बाबतीमध्ये तुम्ही थोडेसे चिंतित असाल, कारण घरामध्ये एखाद्या मतावरून किंवा एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे। तरीही तुम्ही तो वाद स्वतःहूनच मिटवण्याचा प्रयत्न करा। एकमेकांशी बोलून तो वाद तुम्ही सोडवा। एखाद्या ठिकाणी जर तुम्ही आर्थिक गुंतवणूक करणार असाल नवीन प्रकारे तर थोडंसं आधी सावधानता बाळगा, चौकशी करा आणि मगच आर्थिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा, कारण इथेही तुम्ही साप फसवले जाण्याची शक्यता आहे। तुमच्या घरामध्ये अचानकपणे पाहुण्यांचे आगमन होईल आणि त्यामुळे घरातील वातावरण अगदी प्रसन्न आनंदी राहील। सोबतच नातेवाईक मंडळींकडून किंवा नातेवाईकांपैकी एखाद्या सदस्यांकडून तुम्हाला सुखद वार्ता मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेही घरामध्ये सगळीकडे आनंदीच आनंद असेल। एखाद्या समारंभाला किंवा फॅमिली कार्यक्रमाला तुम्ही भेट द्याल आणि त्यामुळे तिथेही तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल। तुमच्या स्वभावामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी आनंद पसरवाल किंवा प्रत्येक ठिकाणचे आनंद तुम्ही द्विगुणित कराल। सोबतच तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही यशच मिळवण्याची दाट शक्यता आहे, तरी त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। देवदर्शनाला तुमच्या घरातील नातेवाईकांसोबत किंवा घरातील मंडळींसोबत तुम्ही जाल आणि त्यामुळे घरातील प्रत्येकांना तुमचं कौतुक होईल आणि सोबतच देवदर्शनाला गेल्यामुळे एक प्रकारची सकारात्मक भावना सगळ्यांमध्ये प्रस्थापित होईल। अध्यात्मामध्ये वाढ पण होण्याची शक्यता आहे। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही परदेशामध्ये जाण्याच्या विचारात होता किंवा एक शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी तुम्ही परदेशामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता, तर सध्या तरी आता चांगले योग आलेले आहेत परदेशी जाण्याचे, तरी त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या। प्रयत्नामध्ये जास्त वाढ करा, कष्ट जास्त करा, 100% तुम्हाला परदेशात जाण्याची शक्यता आहे। घरामध्ये अनावश्यक खर्च अचानकपणे उद्भवतील आणि त्यामुळे तुमचं जे काही घरातील आर्थिक नियोजन आहे त्यामध्ये थोडंसं अडथळा निर्माण होईल। तरीही जर गरज असेल तरच पैसे खर्च करा, उगीचच गरज नसताना कोठेही पैसे खर्च तुम्ही करू नका। अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे, त्याचा पुरेपूर लाभ घ्या। सोबतच वाहन चालविताना थोडीशी काळजी घेतलेली बरी। छोटे मोठी एक अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आधीच थोडंसं सावधतेने वाहन चालवा किंवा वाहनाची पण थोडीशी काळजी घ्या। व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये थोडीशी जोखीम पत्करावी लागणार आहे, कारण जर तुम्ही जोखीम पत्करली तर 100% तुम्हाला यश मिळण्याची पण दाट शक्यता आहे। फक्त प्रयत्न करा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद करणे टाळावे लागणार आहे। एखाद्या गोष्टीवरून किंवा एखाद्या मतावरून जर त्यांच्याशी मतभेद झालेच तर अजिबातच वाद वाढवू नका किंवा त्यांना उत्तरही देऊ नका। आपणच थोडंसं नमतं घेतलं तर इथेही शांत राहणार, सगळं शांततेने पार पडेल आणि तुम्हाला त्याचे परिणामही चांगलेच मिळतील, नाही तर अजून वाद वाढून काहीतरी नुकसानच होण्याची शक्यता आहे। तर इथं थोडंसं सांभाळून। तरुण वर्गाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी भरपूर त्यांना कष्ट करावे लागणार आहे। जर तुमच्या मनामध्ये काहीही असो, जरी तुम्हाला नोकरी मिळवायची असो तरी तुम्हाला कष्ट करावे लागणार आहे। जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करावायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कष्ट करावे लागणार आहे। कष्ट केल्याशिवाय तुम्हाला यश अजिबातच मिळणार नाही। महिला वर्गाला सध्याचा सप्ताह हा कसरतीचा असा जाणार आहे। काम करणाऱ्या महिलांना घर पण सांभाळावं लागणार आहे। सोबतच ते जिथे काम करत असतील तिथेही त्यांना भरपूर नवीन काम किंवा नवीन प्रोजेक्ट त्यांना मिळतील आणि त्यामुळे कामाचं प्रेशर त्यांच्यावर थोडंसं राहणार आहे। सोबतच कौटुंबिक जबाबदाऱ्याही वाढल्यामुळे त्यांच्यावर सध्या तरी ताण राहण्याची शक्यता आहे। तरीही अजिबात अतिताण घेऊ नका। स्वतःची तब्येत सांभाळा, स्वतःचं आरोग्य सांभाळा आणि कार्य करा। दोन्हीचं संतुलन सांभाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा, अजिबात घाबरून जाऊ नका। विद्यार्थी वर्गाला त्यांच्या एकाग्रतेमध्ये वाढ करण्याची खूपच गरज आहे, कारण मन विचलित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुमच्या एकाग्रतेमध्ये आधी तुम्ही वाढ करा। ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला त्यांची स्वतःची काळजी घेणं ह्या सप्ताहामध्ये जास्त महत्त्वाचं आहे, कारण प्रवास घडण्याची शक्यता आहे आणि प्रवासामध्ये इकडचं तिकडचं खाल्ले जाणार आणि त्यामुळे अपचनाचे त्रास तुम्हाला होतील। त्यामुळे तुम्ही आधी आरोग्याची काळजी घ्या। जर पचत असलेलेच पदार्थ खा, उगीचच पुन्हा त्रास होईल, त्यामुळे आधी स्वतःची काळजी घ्या। एकंदरीतच पाहता हा सप्ताह तुम्हाला मध्यम स्वरूपाचे फळे देणारा जाणार आहे। काही चांगले तर काही वाईट, तर प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।
तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा. महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा. धन्यवाद.